नमस्कार मित्रांनो, मी आज आपणासमोर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगासंदर्भात काही माहिती देणार आहे. मित्रांनो, हा व्यवसाय अगदी कमीत कमी कॅपिटल म्हणजे पैसा गुंतवून किंवा असंही आहे की तो जास्तीत जास्त कॅपिटल गुंतवून अगदी मोठ्या प्रमाणात उद्योग करू शकता. मुख्यत्वे करून ह्या बिझनेसमध्ये असं आहे की काही होतकरू तरुण जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली सुवर्णसंधी आहे. त्यामध्ये अगदी चांगलं काम करून त्यांना हा दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात ते, की अशा गोष्टी आहेत काही त्यामध्ये त्या लक्षात ठेवल्या तर निश्चितच हा बिझनेस ते व्यवस्थित आणि यशस्वीपणे करू शकतील. मित्रांनो, आपण सुरुवातीला डेअरी बिझनेसची सुरुवात कशी करायची ह्या संदर्भात डिस्कस करणार आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्यासमोर प्लॅनिंग हवं आहे, की व्हिजन हवं आहे, की आपण कोणते पदार्थ आपण प्रक्रियेसाठी करणार आहे, घेणार आहे आणि त्यानुसार आपण पावले उचलणं गरजेचं असतं. आता आपण असं ठरवावं लागेल, की आता उदाहरणार्थ आपण दुधाचं प्रोसेसिंग करणार आहे का काही बाय प्रॉडक्ट श्रीखंड, दही असे काही प्रॉडक्ट करणार आहे. हे प्रत्येक वेळेस आपण समोर ठेवून त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. आता यानंतर पुढील हे झालं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग. आता प्लॅनिंग केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय आपण कुठे टाकणार आहात, की त्याचं लोकेशन कुठे आहे, ती जागा जी आहे ती मार्केटपासून जवळ आहे का, तसेच त्या जागेमध्ये इतर बाजूला आपल्याला रॉ मिल्क कलेक्शन जे महत्त्वाचं आहे, की रॉ मिल्क कलेक्शन आपल्याला इझी होऊ शकेल का, त्या एरियात जास्त दूध उत्पादक आहेत असाही एरिया आपल्याला निवडावा लागेल. आणि त्यानंतर मग पुढील स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवावी लागेल. हे लोकेशन संदर्भात झालं. ते लोकेशन हे त्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे का व्यवस्थित, की आपण जे लोकेशन ठरवलं आहे त्या ठिकाणी जर पाणी नसलं तर भरपूर म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही. कारण दुग्ध व्यवसायाला थंब रूलने 1 लिटर दुधाला साधारणपणे 2.5 ते 3 लिटर पाणी असा एक रूल आहे. तेवढं पाणी लागतं. हे पाणी असणं गरजेचं आहे. आणि तसेच ते पाणी त्याचं सांडपाणीची व्यवस्था प्रॉपर होते का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता हे लोकेशन ठरवलं, यामध्ये आणखीनही काही गोष्टी आहेत की त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं सप्लाय घेणं इझी आहे का, सहजरित्या आपण घेऊ शकतो का, तसेच इलेक्ट्रिसिटीची परमिशन, त्यानंतर ग्रामपंचायतीची जागा, ग्रामपंचायतीच्या NOC असते. ह्या गोष्टी अगदीच गरजेच्या असतात. आता डेअरी व्यवसायासाठी सुरुवातीला आपण चालू करताना आपला फोकस फक्त प्रॉडक्टवरच राहतो आणि बाकीच्या गोष्टी आपण विसरून जातो, की ह्यासाठी काही मॅन्डेटरी लायसन्स असतात. त्यामध्ये MPCBचं लायसन आलं, MSABची परमिशन आली, त्यानंतर GST रजिस्ट्रेशन आलं, नंतर प्लॉट NA केला तर अतिउत्तम, कारण हे कर्जासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पुढे कर्ज आपल्याला जर काढायचं असलं तर हे पटापट बँका आपल्याला हे करतात, अलाउड करतात कर्जासाठी. त्यानंतर दुसरी गोष्ट FSSAईचं लायसन, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आपण प्लांट चालू करताना म्हणजे चालू करायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे लोकेशनचं झालं. त्यानंतर पुढं ते प्लांट आपण इमारत बांधणार त्या ठिकाणी त्या बांधायच्या अगोदर त्या बिल्डिंगचा टोटल ड्रॉईंग करणं गरजेचं असतं. डेअरी लाईनमध्ये आपण ज्या मशिनरी आणणार त्या खूप हेवी असतात, काही जड असतात. वर सेकंड फ्लोअरला समजा काही करायचं असेल तर स्टील डिझायनरची गरज असते. अशा वेळेस स्टील डिझायनर पण महत्त्वाचा असतो, की जेणेकरून ते लोड शेअरिंग मशिनरीचं वगैरे ह्या गोष्टी सगळ्या
ध्यानात घेणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे मशनरीचे लोकेशन्स जे आपण जिथं ह्या ड्रॉईंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे की मशनरी कुठली मशीन कुठे ठेवली पाहिजे की जेणेकरून पुढील सगळं प्रोसेसिंग प्लांट प्रोसेसिंग अगदी व्यवस्थित होईल. जसं की आता प्रोसेस एरिया आहे त्या ठिकाणी स्टीम लागणारच. प्रोसेस एरियापासून स्टीम बॉयलर किती अंतर पाहिजे, सेम गोष्ट प्रोसेस एरियापासून रेफ्रिजरेशन म्हणजे थंड पाणी येणारं किती अंतरावर पाहिजे. तसेच बऱ्याचशा मशिनरी ज्या आहेत आपण डेअरी लाईनला वापरणार त्यांचे लोकेशन अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण जर ह्या खूप लांब असतील तर आपल्याला स्टीम किंवा हॉट वॉटरचं ट्रॅव्हलिंग वाढतं आणि ह्याचा लाईफलॉंग आपल्याला त्रास होऊ शकतो. सेम गोष्ट रेफ्रिजरेशनलाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण आपण जर सिव्हिलमध्ये हे सगळ्या गोष्टी आपण करतो आहे, सिव्हिलचं बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो आहे, तर नंतर हे पाडणं किंवा हे मोडतोड करून परत बांधणं हे खर्चिक काम असतं आणि हे होऊ नये ह्यासाठी प्री प्लॅनिंगने ड्रॉईंग वगैरे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट पाईपलाईन साईज. आता ह्या प्रोसेस प्लांटला आपण पाईपलाईन साईज काय घेतो आहे, आपला प्लांट किती कॅपॅसिटीचा आहे त्यानुसार मग ती पाईपलाईन साईज ठरवावी लागते. कारण कमी पाईपलाईन साईज अंडर साईज घेतली तर त्यामधून व्यवस्थित मशिनरीला युटिलिटी मिळत नाही. कधी कधी हॉट वॉटरची लाईन समजा कमी घेतली किंवा स्टीमची लाईन कमी घेतली तर ऐन वेळेस स्टीम कमी मिळणार, मग प्रोसेसला हा लाईफलॉंग त्रास होणार किंवा हे परत मॉडिफाय करायचं म्हटलं तर त्याचा खूपच खर्च होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम प्लॅनिंगने करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळं मित्रांनो ह्या गोष्टीकडे अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कोणतीही गोष्ट आपण जी करतो आहे ती परत परत करण्यामुळे खूपच त्याचा म्हणजे इकॉनॉमिकली खूप त्याचा आपल्याला त्रास होतो. आता हे प्लॅनिंग झालं बिल्डिंगचं, ड्रॉईंगनुसार आपण इरेक्शन केलं मशिनरीचं. मशिनरीच्या इरेक्शन नंतर आपल्याला सगळ्या मशिनरी जे आपण मशिनरी इरेक्शन करायच्या अगोदर आपण त्या मशिनरी सिलेक्शन करणं गरजेचं आहे. आता हे सिलेक्शनमध्ये सुद्धा खूप अडचणी असतात की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. समजा पाश्चरायझेशन प्रोसेसिंग प्लांट टाकायचं, त्यात मशिनरी कोणत्या घ्यायच्या, तर ह्यासाठी एखादा वेळ पडल्यास कन्सल्टंटची आवश्यकता असली तर तो नेमला तरी चालू शकतो. कारण 5-50 हजार खर्च त्या कन्सल्टंटला केला तर आपला मशिनरीमध्ये फायदा होऊ शकतो. घेताना आपल्याला योग्य त्याच मशिनरी आपण घेऊ शकू. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण मशिनरी घ्यायला गेलो तर सप्लायर लोक एक आवाजावी एखाद्या मशिनरीची प्राईज म्हणा किंवा एखादी मशीन जास्त आपल्या गळ्यात मारण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे तो आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त होते विनाकारण आणि मग पुढं प्रोजेक्टला आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आता हे झालं मशिनरी सिलेक्शन. मशिनरी आपण ज्यावेळेस परचेस केल्यानंतर त्याचं इरेक्शनमध्ये प्रत्येक गोष्ट पायपिंग किंवा हे सगळं महत्त्वाचं आहे. इरेक्शनमध्ये समजा आपण काही गोष्टी करताना चुकलो, लाईन साईज चुकलो तरी त्याचा लाईफलॉंग आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हेही महत्त्वाचं आहे की इरेक्शनही महत्त्वाचं आहे. इरेक्शन झाल्यानंतर मशिनरीचं कमिशनिंग ते 100% इफिशियन्सीने चालतं का नाही, चाललं नाही तर त्या सप्लायरबरोबर बोलून व्यवस्थित ह्या गोष्टी सगळ्या करणे गरजेचं असते. आता कमिशनिंग झाल्यानंतर महत्त्वाचं आपण आलो प्रोडक्शनला. आता प्रोडक्शन हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आता मी हे टोटल सगळं एकदम तुम्हाला आउटलाईन सांगत आहे. याचे खूप डिटेल असतात, ते डिटेल आपण नंतर पाहूच. पण आता हे तात्पुरतं तुम्हाला आउटलाईन सगळं सांगतो आहे मी. आता यानंतर तुम्हाला प्रॉडक्ट क्वालिटी आहे. आता ह्यामध्ये प्रॉडक्ट जो आहे आपण करणार त्याच्या अनुषंगाने सगळे मशिनरी आली, कमिशनिंग झालं,
आणि प्रॉडक्ट करताना क्लिनिंग हायजीन ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. इरेक्शनमध्ये CIP क्लिनिंग इन प्लेस CIP युनिट लावणं ही महत्त्वाचं असतं. लाईन टू लाईन CIP करणं गरजेचं आहे. कारण दूध हा अत्यंत नाशिवंत पदार्थ आहे आणि त्यामध्ये जर लाईनमध्ये वगैरे काही घाण किंवा काही सापडलं तर ते तसं जर लाईनमध्ये राहिलं तर त्यामध्ये पूर्ण सडतं आणि त्यामध्ये नंतर बॅक्टेरियल ग्रोथ होऊन दूध खराब पुढच्या प्रोसेसिंगच्या वेळेस ते दूध खराब होतं. आणि हे खराब झालेलं दूध आपण न्यूली जर लॉन्च करत असलो किंवा कस्टमरला देत असतो, नवीन डेअरीचं दूध घेताना लोक थोडं हेच करत असतात आणि ऐन वेळेस जर समजा ते दूध नासलं तर नंतर ते दूध कोण कस्टमर घेत नाहीत हे 100% तुम्ही ध्यानात ठेवा. आणि त्यासाठी सुरुवातीलाच आपलं दूध हे चांगलं टिकलं पाहिजे, त्याचं सेल्फ लाईफ जास्तीत जास्त वाढलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं असतं. ते सुरुवातीला आपण रॉ मिल्क कलेक्शनपासून जास्त ते अगदी डिस्पॅचपर्यंत जेवढं आपण फास्ट प्रोसेसिंग करेल, चांगलं प्रोसेसिंग करेल, अगदी क्लिनिंग आणि हायजीन ठेवून प्रोसेसिंग करेल त्या त्या तेवढा आपल्याला त्याचा फायदा असतो आणि तेवढं दूध ते चांगलं टिकतं हे निश्चित. आता ह्या ज्या गोष्टी बारीक ह्याच्यात म्हणजे काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स तुम्हाला आपण डिटेलमध्ये पाहू. आता तुम्हाला हे महत्त्वाचं सांगतं की हे झालं प्रोडक्शनच्या फक्त क्लिनिंग आणि हायजीन जे क्वालिटीचा एक पार्ट आहे. आता या क्वालिटीचे बरेचसे काही पार्ट आहेत की दुधाची किंवा दुग्धजन्य पदार्थाची क्वालिटी कशी राखायची. ह्यामध्ये हा एक पार्ट झाला की हे क्लिनिंग, बेस्ट क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल हे एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा आहे की जे आपण बनवणार प्रॉडक्ट त्यामध्ये टाकणारे इन्ग्रॅडियंट्स ते कसे आहेत, ते चांगल्या प्रकारे हायजिनिकली गुड क्वालिटीचे आहेत का. त्यानंतर त्याची टेस्ट म्हणा ती चांगली आहे का. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, कारण त्याच्यावरून आपला प्रॉडक्ट बनत असतो. आणि जेवढा तुम्ही चांगला प्रॉडक्ट कस्टमरला सर्व कराल तेवढं तुमचं मार्केटिंग फास्ट होतं आणि तुमचा कन्झम्पशनही चांगला राहतं, त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आता प्रॉडक्टची गुणवत्ता ही त्याच्या टेक्निकली समजा तुम्ही विचार केला प्रोडक्शन करताना, नेहमी आपण काय करतो की कसंही अंदाजे सगळे गोष्ट टाकतो. त्याच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपल्याला माहीत नसतात, टेक्निकली माहीत नसतात की दही बनवताना टोटल दुधाचं हिटिंग कितीला केलं पाहिजे, त्याचं होल्डिंग कितीला केलं पाहिजे. त्यानंतर त्या दुधाची ॲसिडिटी स्टँडर्ड ठेवली पाहिजे. ॲसिडिटी जर स्टँडर्ड नाही ठेवली तर आज आंबट दही जाईल कस्टमरला, उद्या थोडं पांचट जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे जर कन्सिस्टंट प्रॉडक्ट जर आपण कस्टमरला दिला नाही तर ते कस्टमर परत आपलं प्रॉडक्ट घ्यायला थोडं नाव करत राहील. तर त्यासाठी आपल्याला कन्सिस्टंट प्रॉडक्ट करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपले पॅरामीटर्स जे आहेत ते एकदम प्रत्येक ठिकाणी योग्य ठेवणं गरजेचं असतं. ह्यासाठी टेक्निकली तुम्ही जर प्रोडक्शन केलं तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होतो आणि पदार्थाची गुणवत्ता चांगली राहते. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर आपल्या पुढच्या ह्याच्यात करणारच आहे आपण डिस्कस. आणि हे झालं प्रोडक्शन बाहेर हे करताना डिस्पॅच करताना हे त्याचे ग्राहकापर्यंत जाईपर्यंत जी कोल्ड चेन म्हणतो, कारण डेअरी उत्पादन जेवढं आहे त्यांना कोल्ड चेन महत्त्वाची असते. ही कोल्ड चेन आपण मेंटेन करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे ही कोल्ड चेन अगदी ग्राहकापर्यंत जाईपर्यंत असणं गरजेचं आहे. तरच तुमचा जो प्रॉडक्ट आहे तो चांगल्या क्वालिटीचा राहील आणि परत कस्टमरकडेही तो चांगल्या प्रमाणे त्याची जर गुणवत्ता राहिली तर नक्कीच परत कस्टमर आपल्याकडे ॲट्रॅक्ट होतं आणि आपला जो काही पदार्थ आपण बनवलेला आहे तो परत मागून आपला जो प्रोडक्शनचा खप आहे तो वाढवू शकतो. अशा प्रकारे हे पूर्ण धावती स्टोरी तुम्हाला मी सांगितली. हे जे बनवणार आहे हे मोठ्या प्रमाणात आहे. आता आपण जे व्यवसाय करणार, अगदी छोटे छोटे व्यवसाय, नवीन होतकरू तरुण आहेत की बेरोजगार आहेत,
अशांना एक चांगली महत्त्वाची एक संधी आहे, मी सांगू इच्छितो की मित्रांनो, तुम्ही विचार करा आणि अगदी 1 किलोपासून प्रोडक्शन तुम्ही करू शकता. कमीत कमी इन्व्हेस्ट करून तुम्ही प्रोडक्शन करू शकता आणि हे सगळं करू शकता. श्रीखंड म्हणा, दही म्हणा, हे तुम्ही प्रत्यक्ष जर ट्रेनिंग करून व्यवस्थित टेक्निकली जर हे केलं तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल आणि तुम्ही हळूहळू तुमचं प्रोडक्शन वाढवून तुमचा डेअरी इंडस्ट्रीमधले कंपनी मोठी करण्याचं स्वप्न मोठं होऊ शकतं. तर ह्या प्रकारे अगदी म्हणजे तुम्हाला जर ह्या गोष्टीचं काही ट्रेनिंग हवं असेल आणि हे ट्रेनिंग आम्ही अरेंज केलेलं आहे मित्रांनो. आपलं ट्रेनिंगचं पिरियड साधारणपणे 2 दिवसाचं आहे. ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला ॲज ॲक्च्युअल काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे, टेक्निकली सगळी त्याची माहिती देणार आहे आणि त्या ट्रेनिंगमध्ये बाकीच्या सगळ्या च्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये 360मध्ये टोटल सगळं आपण डिस्कशन यामध्ये करणार आहोत. आणि जर कोण हे करण्यासाठी इच्छुक उमेदवार असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला ही माहिती आवडली तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि थँक्यू, धन्यवाद. अजूनही आपण काही डेअरी इंडस्ट्रीचे डिटेल आणि बारीक गोष्टी घेऊन येणार आहोत. आणि मित्रांनो, तुमचा जर इंटरेस्ट असेल की हे ट्रेनिंग जॉईन करण्याचा तर तुम्ही मला खालच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि मग तिथून पुढे तुम्हाला सगळं ते डिटेल ट्रेनिंगचं सगळं मी देईन आणि याचा निश्चित फायदा तुम्हाला होईल. धन्यवाद.